भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। राणा जगजितसिंह पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना दोषमुक्त। वाशिममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं संजय राऊतांविरोधात आंदोलन। शिंदेंच्या शिवसैनिकांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारली, तर खासदार संजय देशमुख यांच्या फोटोला दुग्धाभिषेकही केलेला आहे। जळगावच्या चोपडा नगर परिषदेमधील पाणी पुरवठा विभागाचा समोर यावेळेस भाजप नगरसेवकाचे नागरिकांसह ठिय्या आंदोलन। प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया। नगर परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्यानं नगरसेवक नरेंद्र पाटील संतप्त। गोंदियामध्ये भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवरती कारवाईची तयारी। गटनेत्याने पक्षासोबत दगाबाजी केल्याचा आरोप आहे। संबंधित सदस्यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार काँग्रेस जिल्हा प्रमुख अमर वराडे यांचा इशारा। नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी नेत्यांची बैठक। जनगणनेमध्ये ओबीसी कॉलम वेगळा करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। बीडच्या माजलगावमधील रेखा अंबुरे सरोदे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द। रेखा अंबुरेंचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे। सुमन मुंडे यांनी आक्षेप घेत तक्रारही केली होती। लातूर महानगरपालिकेतील 11 विभागांना भेटी देत महापौर जयश्री सोनकांबळे यांच्याकडून पाहणीमध्ये अनेक कर्मचारी आणि विभाग प्रमुख सुट्टी न घेताच गैरहजर असल्याची माहिती। गैरहजर राहणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार। सोलापूरच्या करमाळामधील मांगी तलावातील पाणी हळगाव कृषी विद्यालयास देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे। करमाळा तालुक्यातील मांगी या ठिकाणी या निर्णयाविरोधामध्ये सोमवारी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम आहे। तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्ट पर्यंत कायम आहे। पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवरती निर्बंध कायम असतील। साधुग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे। ठाण्याच्या गावदेवी भाजी मार्केटला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या काळ गाडेकर आणि अग्निशमन अधिकारी सागर शिंदे यांना शहीद दर्जा देण्याचा प्रस्तावावरती महासभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। तर जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी महापालिका घेणार आहे। मराठी रिक्षा टॅक्सी चालकांकडे आता मराठी भाषा प्रमाणपत्र नसेल तर कारवाई केली जाणार आहे। राज्य परिवहन विभागाचा मोठा निर्णय आहे। 15 ऑगस्ट पर्यंत अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम पूर्ण करण्याचं अनिवार्य आहे। राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध केल्या जाणार आहेत। राज्य सरकारकडून महाउपलब्धी ॲप विकसित करण्यात आलंय। येत्या 1 जुलैपासून ॲप कार्यान्वित केलं जाईल। भारतीय रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती कडक कारवाई करत दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे। आता किमान दंड 250 रुपयांपासून होता तो आता थेट 500 रुपये एवढा होणार आहे। हा नवा नियम 1 जुलैपासून लागू केला जाईल। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या। एसआयटीनं पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवलंय। अधिकाऱ्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा उल्लेख आहे। तपासावरती दीर्घकाळ काम करण्याची गरज असल्यानं पत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे। डीआरडीओचा माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर विरोधात आरोप निश्चिती। पाकिस्तानी महिला हेराला संवेदनशील माहिती पुरवल्याचा प्रदीप कुरुलकरवरती आरोप आहे। ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत विशेष न्यायालयामध्ये आरोप निश्चिती करण्यात आली आहे। कल्याणमध्ये जमीन रजिस्ट्रेशन घोटाळ्यानं मोठी खळबळ। शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसह 7 जणांवर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। मेलेल्या 3 व्यक्तींच्या बनावट सह्यांच्या आधारे खरेदी खत केल्याचा गंभीर आरोप आहे। रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्ये छत्रपती संभाजीनगरचे 5 जण समुद्रात बुडाले। समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पर्यटक बुडाले। 5ही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। शिवराज्याभिषेक सोहळ्यात दरम्यान रायगडावरती नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या शिवभक्तांचे ड्रोनद्वारे अश्लील चित्रीकरण। संबंधितांवरती तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून पोलिसांना निवेदन। नाशिकच्या चिंचोडी बुद्रुकमध्ये घरफोडीचा प्रकार। चोरट्यांनी घरातील अंदाजे 1.5 तोळ सोन्याची पोत आणि 18,500 रुपये रोख रक्कम पळवली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे।
गडचिरोली जिल्ह्यामध्ये चक्क व्हीआयपी गाडीमध्ये दारूची अवैध तस्करी, 11 लाख रुपयांच्या दारूसह स्कॉर्पिओला गरुड यावेळेस गडचिरोली पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि पुढील आता तपास पोलिसांकडून केलाही जातोय। नंदुरबारमध्ये महसूल प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईच्या निषेधार्थ वाळू वाहतूकदारांनी संप पुकारलाय। सीबी पेट्रोल पंपाजवळ 150हून अधिक डंपर उभे करत या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय। संपाचा बांधकाम व्यवसायावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। बुलढाण्याच्या जानेफळमधील स्वीट मार्टमध्ये मैदा पायाने तुडवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। हॉटेल मालकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस आहे। जानेफळ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय। अमरावतीमध्ये सेंट्रल जेलमध्ये शिपायाच्या बॅगेतून गांजा जप्त करण्यात आलाय। कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय। जेलमध्ये गांजा सापडल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। परभणीमध्ये 10 ठिकाणी एटीएसच्या धाडी, धार रोड परिसरामध्ये मुमताज कॉलनीसह 10 ठिकाणी धाडी। काही लोकांना एटीएसनं ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। धार रोड परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। अकोल्यामध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्या स्वाती जुनघडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। एका महिलेकडून 9,50,000 रुपये उकळल्याचा प्रकार आहे। पैसे घेऊन बनावट नियुक्ती आदेश, ओळखपत्र देखील दिल्याचं समोर। नाशिकच्या सारडा सर्कल परिसरामध्ये बुलडोझर कारवाई, अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावरती अखेर बुलडोझर, नोटीस देऊनही अतिक्रमण न काढल्यानं महापालिकेची कारवाई आहे। जालना जिल्ह्यामध्ये बंदूकबाजांवरती पोलिसांचा चाप आहे। 109 शस्त्र परवाने रद्द, सुरक्षेचं कारण देत अनेकांनी या ठिकाणी परवाना घेतला होता। मात्र स्टेटस सिम्बॉल आणि वचक निर्माण करण्यासाठी परवाना वापरला जात असल्याची बाब समोर आली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगरमध्ये तरुणावरती चाकून प्राणघातक हल्ला, हितेश ब्राह्मणे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा तालुक्यामध्ये 12 तासापासून 20 ते 25 गावांच्या वीज पुरवठा खंडित झालाय। वादळी वारे आल्यानं अहेरीतील जिमलगट्टा भागातून वीज पुरवठा खंडित झाला। दुरुस्तीचं काम सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20,000 शिधापत्रिकांची यावेळेस तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये 5,000हून अधिक मृत लाभार्थ्यांची नावं अपात्र ठरली आहेत। मिशन सुधार मोहिमेमध्ये मोठी कारवाई झालेली आहे। नंदुरबारमध्ये अधिकारी जिल्हा परिषदेची शाळा दत्तक घेणार आहेत। शैक्षणिक प्रगती, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि सुविधांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे। जिल्ह्यातील 1300हून अधिक शाळांमधील 75,000 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे। गडचिरोलीच्या अहिरी सिरोंचा या तालुक्यातील 52 गावं 12 तास अंधारात आहेत। 10 दिवसात दुसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांमध्ये विद्युत विभागाविरोधात आक्रोश बघायला मिळाला। लातूरमध्ये उद्या 24 केंद्रांवरती नीटची परीक्षा होतीये। 14,000 विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। नीट परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांवरती भेट देऊन पाहणी देखील सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्या 10 केंद्रांवरती नीटचा पुनर्परीक्षा पेपर होणार आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 3,301 विद्यार्थी नीटची परीक्षा देत आहेत। मागच्या पेपर फुटीनंतर परीक्षा केंद्रांवरती सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे। उद्याच्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये 21 परीक्षा केंद्रांवरती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। केंद्रांच्या 100 मीटर परिसरामध्ये सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल, तर 11,180 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कुडाळमधील नव्यानं सुरू झालेल्या आपला बाजार मॉलवरती FSSAIच्या पथकानं धडक दिलेली आहे। तपासामध्ये व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचं आढळल्यानं बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे। तर अन्न पदार्थांचे नमुने देखील तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत। जून महिन्यामध्ये पाऊस न बरसल्यानं गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पाऊस नसल्यानं पाण्याचे पर्हे वाळण्याच्या मार्गावरती आहेत। मान्सून अद्यापही दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आहे। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील कोंड फणसवणे या गावात तीव्र पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न। अनेक गावात हीच परिस्थिती असल्यानं नागरिकांचा संताप आहे। मान्सूनचा जोर ओसरल्यानं कोकणातील पाऊस लांबणीवर गेला आहे। 25 जून नंतर कोकणामध्ये दमदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे। अरबी समुद्रातील मान्सूनचे वारे पुढे खेचणारी सोमाली जेट ही वायू प्रणाली कमकुवत झाली आहे। जून महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अपेक्षित पावसानं हजेरी लावलेली नाहीये। पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढलेली आहे।
गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा पावसाचा अंदाज ठरतोय फोल। जिल्ह्यामध्ये पावसाचा थेंबही नाहीये। उष्णतेचा तडाखा मात्र कायम आहे। तापमान 40 अंशांवरती आहे, तर पावसाची सर्वत्र प्रतीक्षा वाढलेली आहे। धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे। धुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली आहे। पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत।